गेलेत ना तेवढे पैसे हात देतो का ते बघून घ्या. त्याने खरंच तेवढे पैसे दिले. दामाद शेट्टीने ते पैसे घेतले, तिजोरीमध्ये ठेवले. तिजोरीमधून तो सोन्याचा जामीन काढला, नामदेवाच्या हातावर ठेवला. कोणाच्या? नामदेवाच्या. आता जामीन परत द्यायचा ना. नामदेवरांनी तो दगड त्याच्या हातावर ठेवला. ठेवल्यावर तो दगड दगडाचा होऊन गेला. दृष्टांत संपला. ज्यांच्या स्पर्शाने दगडाचं सोनं तयार होतं ते देवाकडे सोनं मागतील का? मागतील? तुकोबारांनी म्हटलंय, सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया खडे द्यायचे. आम्हाला खड्याप्रमाणे ते देवाकडे काय मागतील महाराज? अलौकिक मागणी नामदेवरांची. देवा मला हे नको, मला संसारातल्या कोणतीच गोष्टी नको. मग माझी फक्त एकच अपेक्षा आहे, जे माझे हरिदास आहेत ना त्यांना अकल्प आयुष्य दे. अभंगातला पहिले चरण. या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि मी भाऊंना विनंती करतो की आपण व्यासमंचावर यावं. टाळ्या चालू राहू द्या व्यासमंचावर येईपर्यंत. सगळ्यांना विनंती, वाजवत राहा टाळ्या. अशी भगवत भक्ती करणारे जे महात्मा आहेत ना त्यांच्या कुळाला आयुष्य लाभावं असं नामदेवराय वर्णन करतायत. अकल्प शब्द हा संख्याशास्त्रामध्ये नाही. इकडे लक्ष द्या, सगळी सुशिक्षित माणसं. आता आपलं राजकीय लोकांनी किंवा राज्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, सरकारने स्त्रियांसाठी 50% राखीव ह्या जागा आत्ता दिल्यात. पण आमच्या वेदाने अगोदर दिल्यात त्याला. मातृदेवो भव, पितृदेव. आधी मातृ घेतली का नाही? आधी माता घेतली, नंतर पिता घेतली. पिता नंतर कारण ते पिता पंतप्रधान होऊन गेली. एक स्त्री राष्ट्रपती, एक लोकसभेची सभापती, एक अर्थमंत्री. देशाचा गाडा वाढती महाराज. पहा ना तुम्ही. एक चंद्रावर गेली, एक मंगळावर गेली, एक शनी मंदिरावर चढून गेली. आता काही उरल्या. स्वाधी ताकद आहे स्त्रियांमध्ये, प्रचंड ताकद आहे महाराज. हो, त्या मातेला धन्यता. लक्षात ठेवा, राजकीय लोकांचे वाढदिवस होतात, पण राजकीय लोकांच्या वाढदिवसाला वारकरी कीर्तन हे अलौकिकत्व आहे महाराज. हे अलौकिकत्व. म्हणून मी असं धन्यता की तिने अशा मुलाला जन्म दिला. तिच्या आईला धन्यता. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये सत्कार्याला नेहमी माणसाने मदत केली पाहिजे. तुकोबांचं प्रमाण सांगू. तुका म्हणे सत्य कर्मावे साह्य, घातरिया भय
माणसाने नेहमी जिथे चांगलं काम करतात ना तिथे मदत केली पाहिजे. हेच त्यांचं कार्य आहे ना महाराज. हेच अलौकिकत्व आहे. आणि जर ते न करता तुम्ही काही वितोष्ट निर्माण केलं तर दुःख भोगावं लागतं. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे महाराज. एका रेल्वे स्टेशनवर अशी जाम गर्दी जमली, पाय ठेवायला जागा नाही. आली रेल्वे, स्टेशन मास्तरने जाहीर केलं एकच डबा खाली, सगळेच्या सगळे बसा. सगळे बसले, म्हातारे कोतारे बाया बापडे आंधळे पांगळे, सगळ्यांना जागा मिळाली. पण कॉलेजचे 4 कॉलेज कुमार खालीच उभे होते, त्यांना काही जागा मिळाली नाही. त्याच्यामध्ये एक बीकॉमच्या पुढे गेलेला होता. तो म्हणे का रे, आपण या ठिकाणी उभे आहोत, म्हाताऱ्यांना जागा मिळाली आणि आपल्याला जागा नाही, हा आपल्या कॉलेजचा अपमान आहे. थांबा म्हणे, मी मिळवतो म्हणे जागा. गेला डब्याजवळ, त्याने जोरात आवाज दिला, साप साप साप. साप पटल्याबरोबर सगळा डबा साप. आता तिथे कीर्तन करायचा बाप बी राहिलं तर मरायला बसेल का तिथे? सगळे खाली उतरले. आणि मग चारी कॉलेज कुमार मध्ये बसती नाही, दरवाजा बंद केला. एकमेकाच्या हातावर टाळी द्यायची, घे मिळवली का नाही जागा, याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी, फुगड बिकॉन झालो का, घे टाळी. 10 मिनिटं झाले मला तरी गाडी जात नव्हती. एकाने हळूच खिडकी वरती केली, बाहेर एक म्हातारा उभा होता. त्याला विचारलं, बाबा 10 मिनिटं झाले गाडी का बरं जात नाही? बाबा म्हणे, गाडी गेली आणि हा डबा याच्यामध्ये साप होता, त्याच्यामध्ये याला इथे टाकून गेलो. औरों को शक्कर खिलाने से अगर शक्कर मिलती है तो औरों को चक्कर खिलाने से क्या घी मिलेगा? चक्कर ही मिलती है. म्हटलं तर घरी घेऊन जा. राजकीय लोक असे सुद्धा वाढदिवस साजरे करू शकले असते की त्यांनी ते 500 मुलं बोलवून 500 मुलांना आदर्श आहे 500 वारकऱ्यांना जमा करून ज्ञानदानाचं कार्य केलं. म्हणून वाढदिवस आहे महाराज, मुकीच नाही. याला वारकरी संस्कारात अंगामध्ये असावे लागतात. त्यांच्या हातून काय चांगलं घडतं याकडे बघायचंय. आणि ही अशी माणसं देवाची अवस्था असते महाराज, लक्षात ठेवा. हे संस्कार आयुष्य लाभावं अशी अपेक्षा आमच्या संतांनी व्यक्त केली महाराज. अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी या सकाळ. सदैव प्रभूचं चिंतन असतं महाराज. आणि कलियुगामध्ये तरी सध्या महाराज फक्त प्रभूचं चिंतनच असं श्रेष्ठ आहे की ते तुम्हाला तारू शकतं, दुसरं कोणतंच ते तारू शकत महाराज. म्हणून महाराजांनी प्रमाण दिले, कामामध्ये काम श्रम सुख होईल दुःखाचे. किती सोपं आहे. युगापरत्वे भक्तीची साधना पद्धत दिली. कलियुगामध्ये नामस्मरणच का श्रेष्ठ सांगतो तुम्हाला. सोपं आहे ना हो, सोपे आहे साधन, लाभ येतो घरा, वाचेशी उच्चारा रामकृष्ण. ज्याला जे करता येईल त्याने ते करावं. शेतकऱ्यांनी शेती करावी, देवाचं नाव घ्यावं. नोकरदाराने नोकरी करावी, देवाचं नाव घ्यावं. व्यापाराने व्यापार करावा, देवाचं नाव घ्यावं. स्त्रियांना तर फार सोपं आहे. स्वयंपाक करता करता नवरा दारू पित असेल, भाकरी करता. काठवत आहे का तुमच्या घरी? काठवत नाही. तुमच्या घरी काय ते नाही विचारलं मी तुम्हाला. काठवत आहे का एवढं सांगा. काठवत नाही. पाहिलं तरी आहे का? मग स्टीलचं असतं का पितळाचं? लाकडाचं. बरोबर. काही काहींनी पाहिलं असेल. आता भाऊ ते काठवत राहिलं नाही, बाया सुशिक्षित झाल्यात आता. का बरं? त्या स्टीलच्या ताटामध्ये भाकरी याला सुशिक्षित म्हणतात. काय म्हणतात? सुशिक्षित. त्या खेड्यातल्या बायका त्या येड्या त्या आमच्याकडच्या, त्या परवडमध्ये भाकरी करायच्या, त्या काठवत मध्ये. ज्या बाईचा नवरा दारू पितो त्याने एक प्रयोग करा. ताटात पीठ ओतायचं, म्हणायचं रामकृष्णारी. पाणी टाकायचं, रामकृष्णारी. पीठ मळायचं, रामकृष्णारी. भाकरी थापायची, म्हणायचं रामकृष्णारी. तवा ठेवायचा, म्हणायचं रामकृष्णारी. भाकरी टाकायची, रामकृष्णारी. पाणी फिरवायचं, रामकृष्णारी. हो, भाकरी शेकून घ्यायची, रामकृष्णारी. आणि दारू पिणाऱ्या नवऱ्याच्या ताटात 8 दिवस वाढायचं. वाढताना एकच म्हणायचं, काय? जोरात बोला ना माऊली. तुम्ही फक्त 8 दिवस असा प्रयोग करा. 9व्या दिवशी त्याची दारू नाही सुटली तर 10व्या दिवशी कीर्तन करणं सोडून देईल मी. हे नामस्मरणाचे संस्कार आहेत महाराज. चला सांगतो, ज्याच्या घरी मोबाईल नाही त्याने वर बोट करा. सरळ सरळ. तुम्हाला मुलं किती आहेत? एक. त्या मुलाजवळ आहे का मोबाईल? मोबाईल मुलाजवळ आहे का एवढं सांगा. मी तुमच्याजवळ मोबाईल आहे का नाही हे नाही विचारलं. तुमच्या घरी मोबाईल आहे का नाही हे विचारलं. म्हणजे तुमच्या घरी मोबाईल आहे अशी जागाच नाही महाराज. हा, एक सांगा मोबाईलची. हॅलो, मला एक सांगा, हे बाळांनो ऐका रे. BAT बॅट. बॅट म्हणजे काय? हा, बरोबर आहे. काय? एक मिनिट, ते आजी उत्तर देतात. काय आजी? BAT बॅट. बॅट म्हणजे काय? चेंडू. साताऱ्याची इंग्रजी आहे की? फळी. बरोबर आहे. BAT बॅट म्हणजे फळी. CAT कॅट म्हणजे मांजर. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, HELL हॅलो. हॅलो म्हणजे काय? नाही माहिती ना? नाही माहिती ना? नाही माहिती. मग तुम्ही हॅलो का म्हणतात? काय कारण आहे म्हणायचं? कारण काय हॅलो म्हणायचं?
सांगा तो ऐका. आता लक्षपूर्वक ऐका महाराज. असं आहे, टेलिफोन या यंत्राचा शोध ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने लावला. त्याने खूप वर्ष तपश्चर्या केली महाराज आणि ते यंत्र यशस्वी केलं. यंत्र यशस्वी केल्यानंतर त्याने पहिला फोन लावला होता त्याच्या प्रेयसीला. तिचं नाव होतं हॅलो. तुमच्या कोणाच्या बायकोचं नाव हॅलो वर बोट होता. काही कारण नसताना आजपासून भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला एक संकल्प करायचा आहे. या कीर्तनाची वेद भवनाची जागा सोडून जाताना आजपासून संकल्प मोबाईलची रिंग वाजली की रामकृष्ण हरी म्हणा. आज संकल्प हो क्षणाक्षणाला. भाऊ माझा एक मित्र आहे जालना, तुम्ही त्याला उद्या फोन करा. तेव्हा रिंग वाजली तो उचलला की म्हणतो रामकृष्ण हरी. तुम्ही त्याला सांगा मी साताऱ्याहून बोलतोय, तो म्हणतो रामकृष्ण हरी. तुम्हाला कीर्तनाची तारीख द्यायची होती, तो म्हणतो रामकृष्ण हरी. तुमची अमुक अमुक तारीख शिल्लक आहे का, तो म्हणतो रामकृष्ण हरी. म्हणतो रामकृष्ण हरी. तुम्ही जोपर्यंत एकूण रामकृष्ण हरी म्हणत नाही तोपर्यंत कोण काही काय साधन आहे बघा ना तुम्ही. काय साधन आहे राजा. याच्याकरता कोणत्या जंगलात जावं लागतं सांगा तुम्ही मला. कोणत्या जंगलात जावं लागतं आहे शक्य कुठेच नाही महाराज. मग न लगती सायास हरिजनासाठी अकल्प आयुष्याची मागणी नामदार का करतात ते लक्षात ठेवा. कारण आपल्याला आयुष्यभर कमी. किती वर्षाचं आयुष्य? 100 वर्षाचं आयुष्य. वाल्या कोळ्याने त्याच्या आयुष्यामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य उपभोगलं महाराज. एकावर 5 शून्य. एकावर किती शून्य? 5 युग. कृतयुगातली कथा आहे. कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. कृतयुग संपलं आणि त्रेतायुग लागला 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये किती वर्षाचं आयुष्य? 10,000. त्रेतायुग संपलं 1 शून्य कमी झाला महाराज. द्वापर युग लागलं. द्वापार युगामध्ये किती आयुष्य? 1,000 वर्षाचं. द्वापार युग संपलं कलियुग लागला 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. आणि ते पण फक्त 2026 पर्यंतच आहे. फक्त 15 दिवस राहिले. फक्त 15 दिवस राहिले. आणखी 1 शून्य कमी होऊन जाणार आहे. फक्त माळकरी जिवंत राहतील, बाकी सगळे मरून जाणार. आईची खबर एक नाही जाणार. तुम्हाला चांगली संधी, तुम्ही 15 दिवसात माळा टाकून घ्या. नाही 12च्या भावात गेले तर नाव बदलून घ्या. तुम्ही कीर्तनच ठेवा माझं पुन्हा. एवढं साधनही महाराज ते 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं वाल्या कोळ्या. आपल्याला आयुष्य कमी. किती आहे? शतगणिले ते ऐका. तुकाराम महाराजांचं मोठं नवल वाटतं. 24 तासाचा दिवस असतो. 24 तासाचा बरं का भाऊ. ते 24 तासाच्या दिवसामध्ये लोक 12 तास झोपतात आणि 12 तास जागे राहतात. याचा अर्थच असा आहे, तुम्हाला जर 50 वर्षाचं आयुष्य लाभलं असेल तर तुमचे 25 वर्ष झोपेमध्ये चालले जातात. मान्य आहे का नाही तुम्हाला? निम्मे आयुष्य माणसाचं कशामध्ये जातं? पण ते दिवसा 2-4 तास झोपतात, त्यांचं काय? त्यांचं तर आणखी आयुष्य कमी होतं महाराज. पण महाराज म्हटले निम्मे धरले महाराजांनी. शत गणिले ते अर्धरात्र काय. पुढे आता भजन करायचंय. काही म्हणतील महाराज आम्ही आजपर्यंत जे करू नये ते केलंय, जे खाऊ नये ते खाल्लंय, जे पिऊ नये ते पिलंय. आता केलं तर भजन चालेल का? चालेल. महाराज सांगतात मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अजिबात घाबरायचं नाही. चुका करतच नाही त्याला देव म्हणतात. चुका करतो पण दुरुस्त करतो त्याला माणूस म्हणतात. आणि चुका करूनही दुरुस्त करत नाही त्याला जनावर म्हणतात. शेतकरी माणसं काही बसले तिथे, त्यांच्यासाठी सांगतो ऐका. जनावरांसमोर तुम्ही पेंडीवर चारा टाकायचा असेल तर खालचा चारा बाजूला केला पाहिजे, त्याच्यावरच टाकून देतं. का बरं? जनावर येते. खाली बसायचं असेल जागा स्वच्छ केली पाहिजे, करत नाही, तसंच बसतं. का बरं? जनावर येते. एसटी मध्ये बी बसताना केळी काही झालते तिथेच टाकेल. का बरं? जनावर येते. जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. जनावराला उद्या एकादशी आहे हे सुद्धा कळत नाही. जनावर नाही कळत. ऐका मग ऐका. चुका करतो पण दुरुस्त करतो त्याला माणूस म्हणतात. सासूबाईची सुनबाईची भांडण झाली. आता खरं कीर्तन सुरू झालं. भांडण दोघी जेवल्याने तेवढा एक चांगला फायदा राहतो. जेवण करत नाही त्या. पूर्वीचा काळ, पूर्वी सुना लवकर उठायच्या. पूर्वी सुना लवकर उठायच्या.
सुनबाई उठली, घरात त्या सगळ्या माणसाच्या आंघोळी झाल्या होत्या. तर आपण कालपासून उपाशी आहोत. एखादा पदार्थ बनवू, खाऊन टाकू, भांडे घासून देऊ, ठेवून देऊ, सुनबाई येईपर्यंत तिला असं दाखवू मी कालपासून उपाशीच आहे. हिला म्हणतात सासू. शिर्ली घरामध्ये शेवया तयार केल्या तिने. शेवया तुमच्याकडे करतात का? शेवया स्त्रियांना शेवया आवडतात, पण फार स्त्रियांना 4 गोष्टी आवडतात फार: साय, शेवई, उतरण, जावई. काय 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 नवीन सांगा मला. तुमचं पाठ नाही होणार, ते 2 महिने लागतात ते पाठ करायला. साय म्हणजे दुधावरची साय. नवऱ्याला जरी दूध वाढायला गेली तरी असा बोट घालते, ओढते तिला. त्याचा असा जीव संतापतो. तो म्हणतो पडू दे ना, तिची पडून राहिली. पण बाया साय पडून नाही देत. शेवयांमध्ये बी बोलता जीव. मागच्या वर्षाचे किती का डबे बनलेले आहेत ना, या वर्षी केल्याशिवाय त्या राहणारच नाही. भाऊ माझ्याकडे प्रवास करायचो, एसटी स्टँडवर आलो, अशी जाम गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. कंडक्टर म्हटलं हळूच दरवाजा उघडून मला मध्ये घे, कारण पडत नाही. त्याने मला मध्ये घेतलं, गाडी चालू झाली. एका सीटावर एक बाई खोकत होऊन बसली होती, ती जागा देत नव्हती कोणाला. मी म्हटलं कंडक्टरला का काय झालं, भांडण का बरं चालू आहे? म्हणजे ती बाई खोकत होऊन बसती, जागा देत नाही कोणाला. असं सारखं तुम्ही बाजूला, मी जातो म्हटलं. मी गेलो तिथे. आता ती बाई शानी आणि मी 1.5 शाना. बरोबर बोलले तुम्ही. भाऊ काय कसं काय परवडीने तुमच्या गावाला बोलून 1.5 शाना म्हणतात मला. बरं तुमचं माझं काही घेणं परवडेल काय मला? बरं जाऊ दे, मी 1.5 शाना. मी गेलो तिथे. तिला म्हटलं ए मावशी खोकं उचल. ती म्हणे उचलणार नाही. खोकं उचल. ती म्हणे उचलणार नाही. मी म्हटलं मावशी काय याच्यामध्ये? म्हणे शेवया. मग तर कुठे घेऊन चालली? जावयाला द्यायला. का बरं ते बनवत नाही का? नाही, मग फुकटचं खायची बरीच चालते त्यांना. साय, शेवई, ती मडक्यांची उतरण जावय. तिने शेवया तयार केल्या त्या सासूने. शेवया 5च मिनिटात तयार होतात. मला सगळा स्वयंपाक मी हाताने करतो. हॉस्टेलचा विद्यार्थी मी. हाताने बनवत, आता बायको बनवते नाही. तुम्ही मला अजून मी करतोच का काय? पण सगळा स्वयंपाक येतो मला. शेवया 5च मिनिटामध्ये तयार होतात. गरम पाणी ठेवायचं, त्याच्यात टाकायच्या, बाहेर काढल्या तिने. त्याच्यात दूध टाकलं, भाऊ साखर टाकलं, तूप टाकलं, गावराणी. खायचं ना गुच्चूप. तिला सासूचं इंडिकेटर लागलं. ती म्हणे जर खाता खाता सुनबाई येऊन लागली तर फजिती होईल. का बरं? ती काय म्हणेल, राऊंड उपाशी राहिली, रात्रभरच राहिली. आता माझ्या अगोदर जेवलीस का नाही, ही फजिती होऊ नये म्हणून सासूने ते तसं ताट उचललं आणि मध्ये अंधारात जायला बसली खायला. तेवढ्याच सुनबाई येऊन लागली. तिने पहिलं सासू तर काही घरामध्ये दिसत नाही, मग गॅसवर दूध कसं काय पडलंय, याचा अर्थ सासू वरच्या गल्लीत गेली असावी. तिला यायला 10 मिनिटं लागतील. आपण एक काम करू, पावशेऱ्याचं दूध पिऊन घेऊ. दिवसभर जेवायला जरी मिळालं नाही तर दुधाचा दमदमा राहील. शिरली ती बी घरामध्ये. तिने बी एका ताटामध्ये दूध ओतलं, पण तिच्या बी लक्षात आलं जर पिता सासूबाई येऊन लागली तर फजिती होईल. म्हणून तिने बी ते ताट उचललं, मध्ये अंधारा घरात प्यायला गेली. आता तिथे आरोपी नंबर 1 बसलेलाच होता. पण सासूची चूक नव्हती ना महाराज. का बरं? ती मालकीने होती, केव्हाही खाईल, केव्हाही पिल. सुनबाईची चूक होती ना. काय? सासूला न विचारता दूध पिण्याचा प्रयत्न. चूक केली महाराज, पण दुरुस्त करून घेतली. जसं सासूने तिच्याकडे पाहिलं, काय ग सुनबाई काय करते? काही नाही आत्याबाई, तुम्ही शेवया खात होता ना, त्या कोरड्या झाल्या असतील म्हणून दूध टाकायला आली होती का नाही हुशार? साताऱ्याच माहेर होतं तिचं. माणसाच्या हातून चुका होतात, मला त्याला त्या दुरुस्त करता आले पाहिजे. ऐका आता गीता सांगतो तुम्हाला. आपीचे चू दुराचारो दृष्टांत तिला मावलेली ज्ञानेश्वरीतला दृष्टांत मला ऐका. नदीला पूर आला आणि त्या पुराची गंमत पाहण्यासाठी काही मुलं गेलीत. एका पुराचा पाय घसरला एका पुराचा आणि ते पडलं नदीमध्ये. त्या मित्रांनी उड्या मारल्या त्याला बाहेर काढण्यासाठी, पण सापडलं नाही महाराज. नातेवाईक आले, काठाकाठाने पाहू लागले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झालेत, पण पोरग हाताशी लागलं नाही. ते धरण क्षेत्रापर्यंत पोहोचले तरी पोरग हाताशी नाही. माऊलींचा दृष्टांत महाराज. धरण क्षेत्रामध्ये 3ऱ्या दिवशी पोहोचले आणि सगळ्या नातेवाईकांनी नाट टाकला आणि परत आले. का बरं? ते म्हणजे आता 3 दिवस झाले, ज्या अर्थी पोरग सापडत नाही त्या अर्थी पोरग मेलं. पण ते 4थ्या दिवशी सगळे नातेवाईक परत आले आणि त्यांनी मिटिंग बसवली. आता आमच्याकडे मेलेल्या माणसाची दशक्रिया विधी करतात. तुमच्याकडे काय करतात? हा, म्हणजे कोणी 11वं करतो, कोणी 12वं करतो, कोणी 13वं करतो. शास्त्र असं सांगतं कुठलाही अशौच विधी म्हणजे कुठलंही सुतक घरातलं 17व्या दिवसाशिवाय भेटत नसतं. लक्षात ठेवा. काही 10वं करतात, काही 11वं करतात, काही 12वं करतात आणि काही सुशिक्षित असतील तर ते 5व्या दिवशीच करून घेतात. सुशिक्षित म्हणजे भ्रष्ट. आता ते सुशिक्षितच होते, ज्यांचं पोरगं वाहून गेलं होतं ते म्हणे का रे
4 दिवस झाले तर आज पोरग सापडत नाही. तरुण पोरग होता, आता कशाला 10 दिवस लांबवता? उद्याच्या उद्या याची पंचक्रिया विधी करा म्हणे. सगळ्या नातेवाईकांना फोन केला, उद्याच्या उद्या या पंचक्रिया विधी करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता या पोराच्या दारासमोर सगळे नातेवाईक जमा झाले. कोणी केस काढतं, कोणी रडतं, कोणी पूजा करतो, कोणी स्वयंपाक बनवतो, अशी सगळी गर्दी या पोराच्या दारासमोर. कोणत्या कोणत्या तुम्ही आहेत ना बरोबर? आहेत ना बरोबर? का मालिका चालू झाली तुमची एखादी? या पोराच्या दारासमोर जे वाहून गेलं होतं ते 5व्या दिवशी सकाळची गोष्ट आहे. याचं काय झालं महाराज ऐका, माऊली पार गोड लिहितात. या पोराचं काय झालं माहितीये का? हे 3ऱ्या दिवशी धरण क्षेत्रामध्ये गेलं होतं, पण 4थ्या दिवशी धरणाच्या पलीकडे ते साडव्यातून बाहेर पडलं. आणि त्या पलीकडच्या गावातल्या सरपंचाने ते पाहिलं, त्याला ते बाहेर काढलं. थोडी शुद्धी होती, त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. आणि दवाखान्यात ऍडमिट, लक्ष ठेवा बरोबर, दृष्टांत थोडा जरी चुकला ना तरी बाजूला जा. रात्री 12 वाजता 4थ्या दिवशी रात्री 12 वाजता शुद्धीवर आलं. आणि मग त्या सरपंचाने विचारलं, कुठला रे? तो म्हणे साताऱ्याचा. काय हरकत नाही. त्याला दुसऱ्या दिवशी पहाटेला सकाळी 6 वाजताच गाडीमध्ये टाकलं आणि प्रवास करत करत या पोराच्या दारासमोर आणून सोडलं. तेव्हा सकाळचे 8 वाजले होते आणि या पोराच्या दारासमोर गर्दी होती. कशाची सांगा आता? पंचक्रिया विधीची. कोणाची पंचक्रिया? त्याचीच ना, जे पोरग होतं त्याची. ते गाडीमधून उतरलं आणि त्या भाऊबंधांना विचारत होतं, केस कोणाचे काढले? लोक तुझेच काढले, कोणाचे काढले? काय दृष्टांत दिला महाराज माऊलीने. आता प्रश्न विचारतो ऐका. उत्तर जर चुकलं तर पोलीस स्टेशनला जमा करेल, सांगून ठेवतो. उत्तर जबाबदारीने द्या मात्र. हा मुलगा बाबर का, सगळ्यांनी ऐका, हा मुलगा याच्या डोळ्याने याची पंचक्रिया विधी पाहतो म्हणून हा मेल्यात जमा धरायचा का आहेच अस्तित्वात म्हणून जिवंतपणात जमा धरायचा? पोलीस स्टेशनचं नाव काढल्याबरोबर आता मी खरंच पोलीस स्टेशनला घेऊन जाईल का बरं तुम्हाला? हा याच्या डोळ्याने याची पंचक्रिया विधी पाहतो, आहेच अस्तित्वात म्हणून जिवंतपणात जमा. ऐका सिद्धांत. तो महापुरामध्ये वाहून गेला होता, न मरता न बुडता परत आला म्हणून जसा जिवंतपणात जमा, तसा आयुष्यात कितीही चुका होऊ द्या, ज्या मिनिटापासून भजन कराल त्या मिनिटापासून पुण्यात्मा म्हणून जमा. असे तो आधी जरी दुराचारी पण गोड आहे. आम्हाला एवढ्या करता माझ्या हरिभक्तांना आयुष्य दे, एवढ्या करता आयुष्य दे. आणि ते अकल्प दे. हो, पुन्हा काय मागणी मागतात अभंगाचं दुसरं? कल्पनेची बाधा नवची बाधा नव कोण काय कल्पनेची सुखे आसो सुखे कल्पनेची बाधा नको सुखे आसो कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा आणि दुसऱ्या चरणामध्ये सुख मागितलं. आता भगवत भक्तांना सुख लाभू दे. सुख फक्त परमार्थामध्येच आहे, लक्षात ठेवा. हो, बाकीचे लोक सुखाच्या पाठीमागे धावत धावत संपून गेले. महाराजांचा परमार्थ फार गोड आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला. हिंडता दिशासी माया वेष्टीला देव माझा, माझे स्वहित विनती. ऐका आता सर्वांगाचे कान करून ऐका. फार सुंदर दृष्टांत आहे. दृष्टांताला दुसऱ्या चरणाशी जोडते महाराज. लक्षपूर्वक ऐका, अगदी शांततेत ऐका, उत्तर बरोबर द्या. एका कुंभाराजवळ 2 गाढवं होती. परिस्थिती बेताची म्हणून त्याने ती दोघंच्या दोघं गाढवं साताऱ्याच्या बाजारामध्ये विकून टाकली. एक घेतलं धोब्याने आणि एक घेतलं डोंबाऱ्याने. लक्ष आहे तुमचं? एक घेतलं धोब्याने आणि दुसरं घेतलं डोंबाऱ्याने. दोन्ही गावाला चालली गेली. धोब्याचं जे गाढव होतं, धोब्याचं, त्याला काम कमी आणि खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं.
धोब्याचं जे गाडं होतं त्याला काम कमी खाणं जास्त. काम काय? ओलं धुणं घ्यायचं, नदीवर नेऊन सोडायचं, दिवसभर चरायचं, संध्याकाळ झाली का कोरडं धुणं घ्यायचं आणि घरी येऊन ठेवायचं. काम जेवायचं मात्र, चरायचं मात्र दिवसभर. काम 2च टाईम. 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली. कोणाची? नाही, धोब्याच्या गाढवाची. तुम्ही कीर्तन नीट ऐका म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो. कोणाची तब्येत सुधारली? धोब्याच्या गाढवाची. 15 दिवसात सुधारली. याच्या उलट ते डोंबऱ्याचं गाढव होतं, त्याला काम जास्त आणि खाणं कमी. काम काय? तो सगळा संसार पाठीवर घ्यायचा, ते शेंबडे बेंबडे पोरं पाठीवर घ्यायची, तो खेळ पाठीवर घ्यायचा. बरं, खेळ एका गावाला लिहिना, आज या गावाला, उद्या त्या गावाला. पाचची तब्येत बिघडली. कोणाची? डोंबऱ्याच्या गाढवाची. पण एके दिवशी असं झालं भाऊ, या धोब्याच्या गाढवाची डोंबऱ्याच्या गाढवाची गाठ पडली. त्या गावामध्ये खेळ घेऊन गेला ज्या गावामध्ये धोब्याचं गाढव राहत होतं. नदीच्या काठावर यात्रा भरली होती. पण सगळा खेळ आपल्या अंगावरचा खाली उतरवला आणि नदीच्या काठाने असं चरत चरत निघालं. तिकून त्याला येताना धोब्याचं गाढव दिसलं. दोघांनी एकमेकाला रामराम केला आणि टपरीवर चहा घ्यायला गेले. टपरीवर चहा घ्यावा गाढवांनीच. आणि ज्यांना टपरीची सवय असते ना त्यांना त्या घरच्या बाया सुंठ टाकू द्या, वेलची टाकू द्या, चांगल्या प्रकारचा चहा वापरू द्यावा. त्यांनी दोघांनी चर्चा चालू केली. आता लक्षपूर्वक काय का मुद्द्यावर आणतो तुम्हाला. धोब्याच्या करावं लागतं आणि खायला कमी मिळतं म्हणून मग धोब्याच्या गाढवाने सांगितलं, एक काम कर, सोड तुझ्या मालकाला, माझ्या मालकाकडे चाल, धोब्याकडे. आमच्याकडे काम कमी खाणं जास्त, 15 दिवसात तुझी तब्येत सुधरून देतो. ते डोंबऱ्याचं गाढव म्हणे मी येणार नाही. अरे ऐक, तुझी तब्येत काय राहिली का? बघ ना, चाल माझ्याकडे. ते म्हणे मी येणार नाही. मग त्या धोब्याच्या गाढवाने काय विचारलं, आता लक्षपूर्वक काय का, तू येऊ नको माझ्याकडे, पण येत का नाही त्याचं कारण सांग. धोब्याच्या गाढवाने कारण सांग विचारलं. डोंबऱ्याच्या गाढवाने सांगितलेलं कारण सगळ्यांनी ऐका. मी काय येत नाही ते ऐक. आणि का बरं? माझा मालक ज्या वेळेला खेळ चालू करतो डोंबारी, त्यावेळेला मी असा बाजूला उभा राहतो. माझ्या मालकाची एक मुलगी आहे 15 वर्षाची, ती दोरीवरून चालते. माझा मालक तिला नेहमी सांगतो, चंद्रे दोरीवरून नीट चाल, जर का कधी खाली पडलीस तर मी तुझं लग्न या गाढवाबरोबर लावून देईन. मी वाट पाहतो चंद्री कधी आणि मग एक ना एक दिवस पडणार आणि या पठ्ठ्याचं लग्न तिच्या बरोबर होणार. ती चंद्री पडत नाही. तुम्ही मरून गेलात तरी गव्हर्नमेंट तुमच्या शेतमालाला भाव देत नाही महाराज. म्हणून आज ना उद्या आपल्या शेतमालाला भाव मिळेल, तसं या जीवाला माहिती आज ना उद्या सुख मिळेल. पण तुम्ही सुखाचा रस्ता चुकीचा शोधलाय महाराज. रस्ता अहो, तुम्हाला जायचंय नाशिकला आणि तुम्ही बसतेत कोल्हापूरच्या गाडीमध्ये. कधी पोचणार आहेत तुम्ही? नाही. त्याच्याकरता तुम्हाला नाशिकच्या गाडीत बसावं लागेल. तसा हा जी वाट चुकलाय, रस्ता चुकलाय, सुखाची जी वाट आहे ना, सुखाची वाट सोडून दिली आणि दुसऱ्याच वाटेला लागला म्हणून तुम्हाला सुख मिळत नाही राजे. सुख ही मनाची संकल्पना आहे, लक्षात ठेवा. समाधान ही मनाची संकल्पना आहे. आता एका वाक्यात सांगतो, सासरवाडीला मिळतं ते सुख असतं आणि पंढरपूरला मिळतं ते समाधान असतं राजेवर. ते समाधान असतं. साधू संत समाधानाचे अधिकारी आहेत, समाधानाचे अधिकारी आहेत. लक्षात ठेवा, समाधान कशात हे ओळखता आलं पाहिजे. आणि या अवस्थेला तुम्ही ज्या दिवशी पोचाल त्यावेळेला संतांनी तुम्हाला रिक्त वाट्या करून दिले आहेत. या येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख हवंय ना, सुख शोधायचं असेल, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. सुभाषचंद्रांचा श्लोक सांगतो, सानंदम सदनम सुताश सुधीयु कांता मृदुवासिनी सन्मित्रम सुदनो स्वयो शुती आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृही साधो संगमोपासतो हि सततम धन्य गृहस्थाश्रम. श्लोकाचा मराठीत अर्थ ऐका. ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य. ज्या घरातली माणसं प्रामाणिक आहेत ते घर धन्य. ज्या घरातली मुलं आज्ञाधारी आहेत ते घर धन्य. ज्या घरातले सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी आणि गोड बोलणारी ते घर धन्य. ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य. आणि ज्या घरातली माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य. भाऊ, आता याच्यावर कीर्तनच करावं, संबंध नाही. आमच्या भागातल्या स्त्रिया फार बोलतात, तुमच्याकडे बिचारे चांगले आहे. अजून थांबायचंय मला अर्धा तास. चांगल्या बोलतात तुमच्याकडे, शांत आहेत. तुमच्याकडच्या बायका शांत आहेत, आमच्याकडे फार बोलतात बाय. हो, आमच्याकडे फार मोठे मोठे सप्ताह होतात. ते एका ठिकाणी 5 वाजताच पोहोचलो. एक माणूस स्टँडवर घ्यायला आला. मला बरं वाटतं कोणी घ्यायला आलं म्हणजे. पण तो एकाच कमिटी मधला होता. कोणत्या माहिती का? गोवाची पिशवी मुक्कामाच्या जागी ठेवून आपण बाहेरच्या बाहेर निघून जाणे या कमिटीतला होता तो. त्याने दुसऱ्याच्या घरी माझी पिशवी ठेवून दिली, तो बाहेरच्या बाहेर निघून गेला. त्या घरातली बाई बाहेर आली आणि तिने मला विचारलं, तुम्ही महाराज आहेत का? म्हटलं हो.
आज तुमचंच कीर्तन आहे का? म्हटलं हो. मग गावात एवढंच घर उरलं होतं, बाकीचे मेले का म्हणे? तुमचा विश्वासच बसणार नाही महाराज, इतक्या बोलतात बायका. पण मी एक विचार केला भाऊ, तुम्हाला पटेल. मी एकच विचार केला, आपण वर्षातून कमीत कमी 200 दिवस लोकांच्या दारात जातो, बरोबर? हा तोच समाज आहे महाराज. स्वतःच्या लेकरावर प्रेम करत नाही एवढं कीर्तनकारावर प्रेम करतो महाराज, हा तोच समाज आहे. मग मी एकच विचार केला महाराज, आपल्याला वर्षभरातून 200 दिवस समाज पूजा करत असेल, एखाद्या गावाला चहा पाणी नाही मिळाला, जेवण नाही मिळाला, आपण एक दिवसांनी काय मरून थोडे जाऊ? मी माझी पिशवी उचलली, स्वतःच्या जागेवर येऊन बसलो. महाराज माझं काही चुकलं का? 8 वाजेपर्यंत माझी कोणाला शुद्धी नाही. 8:30 वाजता एक टाळकरी ओळखीचा निघाला. तो म्हणे महाराज केव्हा आले? म्हटलं 5 वाजेपासून. मी इथे का बरं बसते? म्हटलं मग चला म्हणे तुमची व्यवस्था केली. म्हटलं चाल, आता मला वाटतं दुसऱ्या घरी घेऊन जाईल. म्हटलं तो मला त्याच घरी घेऊन गेला तो आणखी. मी तर बाहेरून उभा राहिलो. तुला मी त्याला ताई म्हणे काय महाराज आले होते ना? आलं होतं म्हणे, पण ते जरासं बावळट दिसलं म्हणे. म्हणजे मी किती बोलतात महाराज बायका, किती बोलतात. अरे व्यवहार ऐका, व्यवहार ऐका, माय माऊली ऐका. सासू सासऱ्यांची कदर, आलेल्या अतिथीचा आदर, पती सेवेला सादर, दॅट इज इंडियन मदर. आम्ही त्या देशामध्ये जन्माला आलोय महाराज. सीता अहिल्या द्रौपदी मंदोदरी तथा तारा, पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. आज एक वाक्य सांगू, अख्खा देश बिघडला तरी चालेल, पुढारी चांगला पाहिजे. अख्खी शाळा बिघडली तरी चालेल, मास्तर चांगला पाहिजे. अख्खं गाव बिघडलं तरी चालेल, सरपंच चांगला पाहिजे. आणि अख्खं घर बिघडलं तरी चालेल, पण घरातली स्त्री चांगली पाहिजे. घरातले सगळे माणसं माळ करीन, तू एकटाच बिगर माळ करीन. तो म्हणे महाराज मला पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणे. तुला पाहुण्यांकरता ठेवलंय, मग तू मांसाहार करतो म्हणे. मग त्याला म्हटलं वेडे, अरे मांसाहार करू नये. मांसाहार केल्याने पटनलिझम नावाचा रोग होतो. मांसाहार करणाऱ्या माणसाची गुडघी वयाच्या 40व्या वर्षानंतर निकामी होतात. मांसाहार करणाऱ्या माणसाचं दृष्टीचं तेज वयाच्या 50व्या वर्षानंतर निस्तेज होतं. हे सगळं अभ्यासाने बोलतोय महाराज तुमच्या समोर. माणसाने मांसाहार करू नये. मग तो म्हणा काय खावा? त्याला म्हणतो पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी 1 नळी बरोबर असते म्हणे. काय डोकं पडत? एवढे लोक पुढे गेलेत महाराज. आपल्याला वाटतं आपणच शाळे, लोक फार शाळेत महाराज. तुम्ही मनातला गैरसमज दूरच करून टाका. रस्त्याने भिकारी चालला होता, जोराचा पाऊस चालू झाला महाराज. एवढा पाऊस चालू झाला, त्या भिकाऱ्याने एकच विचार केला, आपल्याला कोणी घरात येणार नाही. बरं केस भेटले तर सर्दी होईल, सर्दी झाली की ताप येईल, डॉक्टरकडे जायला पैसे नाही. करायचं काय? त्याने डोकं चालवलं. बोलता हुशार होता. पोलीस स्टेशनच्या समोर जाऊ, एखादा गुन्हा करू, पोलीस आपल्याला पकडतील, लॉकअप मध्ये ठेवतील, रात्री जेवायला बी देतील आणि सकाळी सोडून देतील. काय गुन्हा करायचा? आला पोलीस स्टेशनच्या समोर. एक बाई छत्री धरून चालली होती, त्याने ती छत्री स्टॉलेट पळायला लागला. याला वाटतं आता ही बाई आवाज देईल, पोलीस धावतील, आपल्याला पकडतील. हे बऱ्याच पुढेपर्यंत निघून गेले. ती बाई काहीच बोलायला तयार नाही. याने हळूच मागे बोलून पाहिलं. ती बाई म्हणे तुमची आहे का म्हणे, घेऊन जा म्हणे. ती मी दुसऱ्याची चोरून आणली होती. अरे तुम्हाला वाटतं तुम्ही हुशार आहेत, लोक फार हुशार आहेत महाराज. मी ते आमच्या भागात कीर्तनाला